नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, तृतीय रत्न हे मराठी नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेले नाटक आहे? तृतीय रत्न हे मराठी नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेले नाटक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, शोक, झास्कर, गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? शोक, झास्कर, गिलगिट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये किती अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात? राष्ट्रपतीकडून लोकसभेमध्ये खालीलपैकी किती अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? खालीलपैकी कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात। प्रश्न क्रमांक 5 भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागामध्ये मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागामध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्काविषयी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या भागात या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 गोसीखुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गोसीखुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे? भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 5.5 तासांनी पुढे आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 तांदळाखालील सर्वाधिक क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तांदळाखालील सर्वाधिक क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधील सर्वात जास्त लांबीची नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी ही कोकणामधील सर्वात जास्त लांबीची नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उल्हास नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नीज खनिज साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 तापी नदी महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यामधून वाहते? तापी ही नदी महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यामधून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जळगाव आणि धुळे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14 भारतामध्ये कलेक्टर या पदाची शिफारस खालीलपैकी कोणी केली होती? भारतामध्ये कलेक्टर या पदाची शिफारस खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वॉरन हेस्टिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 भारतीय नागरिकांची एकूण किती मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये सांगितलेली आहेत? भारतीय नागरिकांची खालीलपैकी किती एकूण मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये सांगितलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 11 मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 16 भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत कर्तव्य ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत कर्तव्य ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राज्यसभेचा सदस्य निवडण्यासाठी वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? राज्यसभेचा सदस्य निवडण्यासाठी खालीलपैकी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 30 वयोमर्यादा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 शेती हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? शेती हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये देण्यात आलेला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मुख्यमंत्री होण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण झाली पाहिजेत? मुख्यमंत्री होण्यासाठी खालीलपैकी किती वयाची वर्ष पूर्ण झालेली पाहिजेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 25 वर्ष पूर्ण झाली पाहिजेत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता? 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उद्दिष्टांचा ठराव खालीलपैकी कोणी मांडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंडित नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राज्यपाल हा खालीलपैकी कोणाचा प्रतिनिधी असतो? राज्यपाल हा खालीलपैकी कोणाचा प्रतिनिधी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रीय महिला आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1993 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतामध्ये पंचायत राजची स्थापना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाली होती? भारतामध्ये पंचायत राजची स्थापना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला खालीलपैकी काय म्हणतात? ॲसिटिक ॲसिड यांच्या विरल द्रावणाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फिनेगार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतामध्ये खालीलपैकी कशापासून बनवतात? पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल हे भारतामध्ये खालीलपैकी कशापासून बनवतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऊस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 जैवतंत्रज्ञान हे खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते? जैवतंत्रज्ञान हे खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रेणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ध्वनीची कोरड्या हवेमधली गती खालीलपैकी किती असते? ध्वनीची कोरड्या हवेमधली गती खालीलपैकी किती गती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 332 मीटर पर सेकंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विद्युत दिव्याच्या आत खालीलपैकी कोणता वायू असतो? विद्युत दिव्याच्या आत खालीलपैकी कोणता वायू असतो? हायड्रोजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत खालीलपैकी कोण आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 थॉमस पेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जिल्ह्याच्या होमगार्ड पथकाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? जिल्ह्याच्या होमगार्ड पथकाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जिल्हा समादेशक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 TNT ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? TNT ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित संज्ञा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्फोटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जिल्हा परिषदचा अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? जिल्हा परिषदचा अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विभागीय आयुक्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मायोपिया हा विकार शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? मायोपिया हा विकार शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डोळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या कादंबरीमधून घेतलेले गीत आहे? वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या कादंबरीमधून घेतलेले गीत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आनंद मठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नव्या कायद्यानुसार किती वर्षापेक्षा अधिक वयाचा व्यक्ती बाल गुन्हेगार ठरणार नाही? नव्या कायद्यानुसार किती वर्षापेक्षा अधिक वयाचा व्यक्ती बाल गुन्हेगार ठरणार नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 16 वर्षे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सावित्रीबाई फुलेंनी खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह लिहिला होता? सावित्रीबाई फुले यांनी खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह लिहिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सुबोध रत्नाकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे? B1 या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 थायमिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 दर्पण हे मराठी भाषेमधले पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? दर्पण हे मराठी भाषेमधले पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतीय राज्यघटनेचे कलम 51A खालीलपैकी कशा संबंधीचे आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51A हे खालीलपैकी कशा संबंधीचे कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मूलभूत कर्तव्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्लीला हलवण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1911 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 आपल्या ठिकाणी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पोबारा करणे तर आपल्या ठिकाणी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पळून जाणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 नीळकंठ या शब्दाचा आपला समासाचा प्रकार सांगायचा आहे. नीळकंठ आपल्या शब्दाचा समासाचा प्रकार सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बहुउग्री समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. स्थायू रूप कार्बन डायऑक्साईडला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शुष्क बर्फ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो? कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपणा येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ई जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते?